पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। 15 एप्रिल नंतर कोणत्याही प्रकारची तूर खरेदी करणार नाही असं पत्र नाफेड अर्थातच नॅशनल ॲग्रिकल्चर कॉर्पोरेट मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या तुरीचा प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढू शकतो। सध्या राज्यातील अनेक केंद्रांमध्ये खरेदी सुरू आहे, पण आता 15 एप्रिल नंतर तूर खरेदीची कोणतीही जबाबदारी आपली राहणार नसल्याचं नाफेडने म्हटलंय। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या फक्त अर्ध्या तुरीची खरेदी झाली आहे, अजूनही अर्धी तूर शेतकऱ्यांकडे पडून आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे आणि तीच भीती आता व्यक्त केली जाते। सहकार मंत्री सुभाष देशमुख आता आपल्याबरोबर आहेत। देशमुख साहेब, काय करायचं शेतकऱ्यांनी? 50% शेतकऱ्यांच्या घरात अजूनही तूर पडून आहे। हे खरं आहे की पहिल्यांदा ज्यावेळेस डिसेंबर मध्ये तूर खरेदीला नाफेडनं सुरुवात केली त्यावेळेस 15 लाख क्विंटल खरेदी करायचं उद्दिष्ट होतं आणि 15 एप्रिल पर्यंत शेवटची तारीख होती। परंतु विक्रमी उत्पादन झाल्यामुळं 27 फेब्रुवारीला ज्यावेळेस आम्ही आढावा बैठक घेतली त्यावेळेस जवळपास 27 फेब्रुवारीला 26 लाख क्विंटल खरेदी त्यावेळेस झालेली होती आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ नाफेडला संपर्क केला आणि ज्या काही अडचणी होत्या त्यावेळेस त्या सोडवण्यात झाल्या। म्हणजे त्यावेळेस फक्त 50 किलोमीटर पर्यंतच गोडाऊन असतील ते खरेदी करायची। 15 एप्रिल पर्यंत 15 लाखाची होती, पण त्या 25 लाख आज परत 10 लाखाची मर्यादा वाढवून दिली नाफेडनी आणि 15 एप्रिल आज ही आजच्या घडीला जवळपास 34 लाख क्विंटल खरेदी झालेली आहे। विक्रमी उत्पादन झाल्यामुळे खरेदी झालेली आहे आणि आज दुपारीच माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय पंतप्रधानांना पत्र दिलेलं होतं आणि त्यांनी तात्काळ 7 दिवसाची आणखीन मुदत वाढवून दिलेली आहे। 15 तारखेची मुदत होती त्याची 7 दिवसाची आणखीन मुदत वाढवून दिलेली आहे आणि आणखीन सुद्धा माननीय मुख्यमंत्री आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत की आणखीन जोपर्यंत तुरी खरेदी हमी भावापेक्षा जास्त भाव होणार नाही तोपर्यंत। पण देशमुख साहेब, तुम्ही म्हणताय त्यानुसार कटिबद्ध आहे की शासन याच्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। सर्वांची तूर जोपर्यंत हमी भावापेक्षा तुरीचे भाव वाढणार नाहीत तोपर्यंत खरेदी केंद्र चालू। म्हणजे 22 तारखेपर्यंत नाफेड करून खरेदी होणार आहे तुम्ही सांगताय असं? हो 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 ठीक, धन्यवाद देशमुख साहेब। तुम्ही एबीपी 4-5 वाजता निरोप आलेला आहे पत्र। देशमुख साहेब, खूप खूप धन्यवाद। तुम्ही एबीपी माझाकडे ही माहिती दिलीत, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे। सरकारकडून सांगितलं जात आहे की 22 तारखेपर्यंत नाफेड करून तूर खरेदी केली जाणार आहे। जी मुदत आधी 15 एप्रिल होती ती आता 22 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे।